स्वागत झालेले आहे। यानंतर मी श्री गणुवस यांना विनंती करतो की त्यांनी पार्शेकर सरांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे। नमस्कार। आमच्या गावातील व शेजारी गावातील वारकरी कित्येक दशके पंढरीची वारी करतात। साधारण 1843 पासून इथल्या वारीची सुरुवात झालेली आहे असे समजते। त्यांच्यासोबत इतरही लोक पंढरपूरला निघत असतात। आमचे श्री गणुवस यांनी विचार मांडला की वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी त्यांची एखादी संस्था निर्माण होत असेल तर प्रयत्न व्हावा। त्याप्रमाणे वारकरी बंधूंचा विचार घेऊन ही संस्था रजिस्टर केली। अशा प्रकारच्या संस्थांनी सरकारकडून सुद्धा अनुदान मिळू शकेल। ही संस्था रजिस्टर करीत असताना श्री गणुवस यांनी आम्हाला खूप सहकार्य केले। वारकऱ्यासाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे, तेथे वास्तव्याची सोय करणे, तसेच वारकऱ्यांची इतरही प्रकारे सेवा करणे असे या संस्थेचे मुख्य उद्देश आहेत। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलित करून संस्थेचे विधिवत उद्घाटन करणे। रविदास पेडणेकर यांचे सगळं ते ॲक्च्युअली वारकऱ्यासाठी प्रयत्न करीत प्रत्येक वारीला त्यांची हजेरी असायची। त्यांचे अकस्मात निधन झाले। त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी एक देवस्थान ट्रस्ट अमरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि ते उपस्थित आहेत। त्यांनी आपले 4 शब्दात मोजक्या शब्दात विचार मांडावे अशी विनंती आहे। श्री विठू माऊली वारकरी सेवा मंडळ केली यांच्या नूतन संस्थेचे उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आमचे गोव्या राज्याचे माजी मुख्यमंत्री प्राचार्य सर पार्सेकर, तसेच आमचे झेडपी सौ राधिका पालेकर, तसेच आमचे पंचायतीचे मेंबर सौ दर्शना नाईक, व्यासपीठावरील आदरणीय व्यासपीठ, तसेच समोर बसलेले सगळे वारकरी सेवा मंडळ आणि ग्रामस्थ, मी सर्वप्रथम श्री विठू माऊली वारकरी सेवेचे किरी गावच्या वतीने खूप स्वागत करतो की ही सेवा खरोखरच आमच्या गावात आमचे वारकरी आम्ही बघतो प्रत्येक जत्रेच्या अगोदर आजोबाच्या वारकरी सेवा पंढरपुरात जातात। तेच भाशेन आता ही संस्थेचो ते बरो विचार करून ही संस्था त्यांच्यानी आज इथं उद्घाटन केल्याबद्दल मी केरी गावच्या वतीने सर्वांचे त्यांचे वारकरी मंडळाचे स्वागत करतो। करायचे आमचं त्यांना सर्व काळ योगदान असेल एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। आयोजित केलेल्या आजच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतात। आजच्या या कार्यक्रमात आमच्याबरोबर उपस्थित असतात आमच्या
गोंय राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर, तसेच उपस्थित आदरणीय असे सगळे व्यासपीठ, उपस्थित सगळे वारकरी सदस्य आणि ग्रामस्थ भाऊ बहिणी, सगळ्यांना नमस्कार. वारकरी मंडळाची स्थापना म्हटल्यार फक्त एका मंडळाची स्थापना ना, तर ती प्रेम, भक्ती, सेवा याचो एक सुंदर प्रवास असा. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव या संतांनी आमकां मानवता, सेवा, भक्ती आणि ईश्वर भक्तीचो संदेश दिला. त्यांचे विचार आजही आमच्या समाजात योग्य दिशा दाखोवपाचे काम करता. वारकरी परंपरा म्हटल्यार फक्त वारी करपाची परंपरा ना, तर सेवा, भक्ती आणि ईश्वर भक्तीचो जीवन मार्ग आसा. या वारकरी मंडळाकडल्यान आमच्या या केदी गावचे वातावरण सुद्धा भक्तिमय जातले. जे आमचे युवा भुरगे आसात त्यांच्यामध्ये सुद्धा बरे संस्कार तसेच ईश्वर भक्तीचो प्रसार जातलो. आजकाल आम्ही पळयता की आमचे एकामेका बरोबर मेळप खूप कमी जाता. जेन्ना आमकां कितें काम आसतालें पळय तेन्ना आमी एकामेकाक प्रत्यक्षान भेटून ते काम करताले, पण आयज आमी ते मोबायलार मेसेज घालता किंवा आमी एक फोन करून इन्विटेशन दिता. तेका लागून आजकाल आमच्या गांवांनी जो लोकांचो एकोप हा तो खरोच खूप कमी जाल्लो आसा. या वारकरी मंडळाच्या माध्यमांतल्यान गांवांत बऱ्यान बरे भक्तिमय अशे कार्यक्रम जातले. हरिपाठ, कीर्तन, भजन, सत्संग आणि या कार्यक्रमाच्या निमतान काय जायना आमचे सगळे ग्रामस्थ भाव बहीण एकीकडे येतले, एकवटीन ह्या कार्यक्रमात आपलो सहभाग घेतले आणि बरे तरेन हे कार्यक्रम फुडें व्हरतले. या वारकरी मंडळातल्या सगळे पदाधिकारी, सदस्य तसेच सगळे कार्यकर्त्यांक शुभेच्छा दिता आणि त्यांचे अभिनंदनही करता. हे वारकरी मंडळ फुडें वचून बऱ्यान बरे कीर्ती करप, बऱ्यान बरें तेंचे नांव गरजप, बऱ्यान बरी ईश्वर सेवा, बऱ्यान बरी जनसेवा त्यांच्या हातीन घडोवप हीच विठुराया कडेन प्रार्थना करता. तसेच देवा कडेन मागता सगळ्यांक सद्बुद्धी दी, बरें आरोग्य आयुष्य दी, भलायकी दी. तसेच आयच्या या कार्यक्रमाक आयज तुमी म्हाका इन्विटेशन दिलें, हांगासर दोन उतरां उलोवपाची संदी दिली, त्या बद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करता. शरद नाईक यांच्याकडे संगीत शिक्षण घेत आहे. तिने सरांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई या संस्थेमार्फत घेतलेली माध्यमपूर्ण ही परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. मी आमचे प्रमुख पाहुणे उद्घाटक माननीय प्राध्यापक लक्ष्मीकांत सरांना विनंती करतो की आमच्या संस्थेमार्फत त्यांचा शाल व श्रीफळ घेऊन सन्मान करावा ही विनंती. आज इथे माझा सत्कार करून मला सन्मानित केल्याबद्दल व माझे प्रोत्साहन वाढवल्याबद्दल मी संस्थेची खूप आभारी आहे. आमचे बुवा नेहमीच म्हणतात, सन्मान करणे म्हणजे आमच्यावरची जबाबदारी अजून वाढते आणि माझी ही जबाबदारी, हे कर्तव्य मी मनापासून पार पाडण्याचा प्रयत्न करीन. तसेच पार्सेकर सरांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल व प्रोत्साहित केल्याबद्दल मी त्यांचेही खूप आभारी आहे. तुम्हा सर्वांचे असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करते. रामकृष्ण हरी. मॅडम पालयेकर, ह्या भागाच्यो पंच मॅडम नायक आज मुद्दाम हांगा खास अतिथी म्हणून आपयल्ले वस्त जे वचूंक सोदता तांकां कोणाचो तरी फोन येता. मिलिंद तळकर, ज्या दोन सत्कार मुर्तींचो गौरव जालो त्यो म्हज्यो विद्यार्थिनी बाय सना साटेलकर, आमचो पालक फरास, आज जेंचे प्रवचनूय आमकां आयकपाचें आसा ते एडवोकेट नायक, सगळे वारकरी मंडळी, ह्या संस्थेचे फाउंडर सदस्य, माता भगिनी,
पत्रकार मित्रांनो, एक ह्या भागा खातीर आगळो वेगळो कार्यक्रम वारकऱ्यां खातीर सेवा करणारी एक संस्था स्थापन जाल्या, रजिस्टर जाल्या आणि ताच्या नंतर विधिवत आज स्थापना जाता. स्थापना जाता आणि संस्था स्थापन जाली इतक्या पुरतोच हो विषय थांबना. म्हाका दिसता एका नव्या विचाराची एक प्लांटेशन, नवो विचाराचे रोप, ज्या विचारांतसून वारकरी पंथात वारकरी म्हणून वचणाऱ्यांची सेवा करप ही आपली सामाजिक जबाबदारी म्हणून भावना वाढवप, हो विचार वाढवप आणि सतत ह्या विचारान समाजाचे प्रबोधन करप, ह्या विचाराक वारकरी म्हणून वचप, ह्याचे मोठेपण गावप अशी ह्या संस्थेची व्यापक दृष्टी आसून ती आज स्थापन जाता. म्हाका म्हजे खंयचे तरी पूर्वसंचित आदल्या पिढयेंतले आसात म्हणून म्हाका कदाचित हेचो उद्घाटन सोहळ्याचो मान मेळ्ळो. त्या खातीर काम करताच, पूण समाजाचें काम करता करता समाजाचें प्रबोधन कशें जातलें ही एक गोष्ट नजरेत दवरप आवश्यक आसा. हांव म्हाज्या पुरतो उठ्ठा आनी खूब देवस्थानां करता आनी येता अशें न्हय, तर ताच्या बरोबर समाजाचें प्रबोधनय जावचें हे एक उदात्त हेतू दवरून ही संस्था जन्माक आयिल्ली आसा. ह्या संस्थेक हांव शुभेच्छा दिता. ही संस्था उत्तरोत्तर वाडची, मोठी जावची, तेच्या कडल्यान आनी बरी सामाजीक कार्यां जावची, सामाजीक कार्यांनी वावरणाऱ्यांची प्रशंसा, त्यांचे शाबासकीची थाप मारपाची सुद्दां तांकां संदी मेळत रावची अशी अपेक्षा करता आनी म्हज्या वाणयेक विराम दिता. रामकृष्ण हरी. आतां कितें वेगळें सांगपाची गरज ना, पण आमी ज्या वेळार विद्यार्थी दशेन आसलेले तेन्ना आमकां शिवोलीसून पलतडी म्हणजे चौकडेसून शिवोले वचपाक आमकां इतलो त्रास जातालो, किंवा शिवोलेसून मागीर तुवें बशी धरून पणजे पर्यंत कॉलेजीक वचपा पर्यंत इतलो त्रास जातालो. तेन्ना सरांच्या तेंचे जेन्ना गव्हर्मेंट येयले तेन्ना सर कांय आमदारय नासले, पण तेंचें वजन आसलेलें, तेंच्या पार्टीचे अध्यक्ष आसलेले. तेंच्यांनी जवळ जवळ एका वर्सा भितर तो पूल बांदून, जो एक जवळ जवळ 10-12 वर्सां तरी पूल तो रखडलेलो, तो पूल बांदून आमची ह्या भागांतल्या लोकांची जी सेवा केली ती सगळ्या लोकांच्या स्मरणांत आसा. हांव तेंचे बरेचशे काम आसा, हांव आनी कांय चड उल्लेख केल्यार तेचे खूब लांबतले, पण म्हाका आनी खूब जाणांनी सुचना केली की सरांनी जे तुमी आमी ह्या आतां हॉलान जे आमचो हो कार्यक्रम आसा ते हॉल सुद्दां, पंचायत घर सुद्दां सरांच्या कारकिर्दीतच बांदले गेले आसा आनी सरांच्या आशिर्वादानच ते बांदले गेले. हें म्हाका सांगपाक खूब अभिमान असो दिसता. आमच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याचे पहिले सत्र संपन्न जाता. कार्यक्रम आधार प्रदर्शन, पण त्यापुढे कार्यक्रम होणार आहे, हरिपाठ होणार आहे आणि कीर्तनही होणार आहे. मी इथे आभार प्रदर्शन करण्यासाठी उभा आहे.